व्हॉट्सअप गाईज, दिस इज राजन. वेलकम टू माय ब्रँड न्यू चॅनल. चॅनल जुनच आहे पण व्हिडिओ यावरती नवीन येणार आहे म्हणून म्हटलं नवीन चॅनल. तर ह्या चेहऱ्याला खूप जण ओळखतात. जे ओळखत नाहीत ते आता ओळखून जातीलच व्हिडिओ बघितल्यानंतर. जे पण मला आधीपासून ओळखतात त्यांनी मला कमेंट मध्ये सांगा, येस वी ऑलरेडी नो यू. तर मित्रांनो, गोष्ट अशी आहे की ब्लॉगिंग हे मला स्टार्ट करायचं होतं, पण मी खूप भीत होतो, फेल्युअरला भीत होतो. कधी कसं होणार, कधी करायचं, पण पुढल्या आठवड्यात करू, त्या आठवड्यात करू, ह्या आठवड्यात करू, असं म्हणून मी त्याला टाळत होतो. सो बोललो की करायचं तर आत्ताच करूया, म्हणलं काय असेल ते होऊन जाऊ दे तिकडे एकदाच, म्हणून चालूच केलं आता डायरेक्ट. तर हा माझा पहिला ब्लॉग आहे. पहिला म्हणता येत नाही, याच्या आधी मी 2 ब्लॉग तरी पोस्ट केले ऑलरेडी तिथे. सो हा तिसरा चौथा असेल मे बी. पण मी जो युट्यूब वरती पहिला ब्लॉग बघितलेला तो होता मोटर बाईक, म्हणजे बाईक रायडिंगचा होता तो. त्यासाठी खूप म्हणजे बाईक मेन गोष्ट लागते. बाईक ती ऑलरेडी आहे माझ्याकडे, बट त्या लेवलची नाहीये. आपल्याकडे स्प्लेंडर आहे, बट ठीक आहे, इट्स ओके. त्यासाठी कॅमेरा पण लागणार आहे. मोटर बाईक साठी कॅमेरा लागतो, तो म्हणजे स्पोर्ट्स कॅमेरा, काय कुठला मग त्या आयडिया नाही काय बोलतात त्याला, तो कॅमेरा लागणार आहे. या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आता नाही आहेत, पण समजले की काय करायचंय, कसं करायचंय, चालू कुठून करायचंय, काय कसं, सगळ्या गोष्टी समजल्यात. तर हेच सांगतोय की माझ्या ब्लॉग मध्ये ऍडव्हेंचर गोष्टी असतील आणि ट्रॅव्हल, न्यू थिंग्स असतील, जिथे मी फिरणार आहे वगैरे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी असतील. आणि हा, जर माझ्या ब्लॉग मध्ये काय चुकत असेल, म्हणजे मी कंटेंट जर रॉंग येत असेल म्हणा, किंवा शूट रॉंग पद्धतीने करत असेल, किंवा काही पण चुकत असेल, साध्या साध्या गोष्टी पण असतील, त्या मला नक्की कमेंट मध्ये सांगा की काय चुकतंय. मी त्यामध्ये नक्की प्रयत्न करेन इम्प्रूव्हमेंट करण्याचा. आणि हा, आता ऍक्च्युली अचानक प्लॅन ठरलाय की मेन म्हणजे सांगू शकत नाही मी तुम्हाला की कुठे चाललोय. बहिणीने बोलले रक्षाबंधनला गिफ्ट दे, तर मी काय गिफ्ट देतो ते तुम्हाला पुढे समजून जाईलच काय गिफ्ट आहे. तर भेटू त्या स्पॉटला डायरेक्ट. तर गाईज, आज मी आलोय पन्हाळ्यावरती. ऍक्च्युली आलो शूट साठी. माझा नाही, तुम्ही म्हणशीला माझा शूट काय करायला. दमलोय. स्पॉट बारे हे पन्हाळ्यावरती. आय थिंक धान्य कोठार आहे. इथे लेक आहे, मस्त सीन आहे, तुम्हाला दाखवतो थांबा. तर असा मस्त सीन होता तिथं. तर त्या सीन पशीच आम्ही फोटो शूट करत होतो, त्या लेक पशीच. तर क्लायमेट पण खतरनाक होतं, पाऊस नव्हता पण पावसाचं वातावरण झालेलं, म्हणून तसं शूट करत होतं. अक्षयबा काय म्हणते, जो हां ह्याच्या चॅनलला काय पण करा, ह्याच्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. राजन पोळे. आणि पुढे काय आहे का बघा, हे राजन पोळे, फक्त राजन पोळे म्हणून आहे आधी. थोडी सबस्क्राईब करा, याची डिसलाईक करा सगळेजण. हे दादा मोटिवेट करलाय मला. साहिल जमादार गवत लाल करायला हिराजवाले ती दोघं. ते नव गाडी लाल केलाय तुझी, गाडी लाल केलाय काय? कोण? गाडी भावासाठी काय बिला. तिथनं लवकर निघालो, कारण घरातनं लईच फोन यायचे, घरला या, संध्याकाळ झाल्या, घरला या म्हणून. तर असा होता आमचा आजचा पन्हाळ्याचा दिवस. ऍक्च्युली हा प्लॅन असाच रॅन्डमली ठरलेला की बहीण बोलली की रक्षाबंधनला कधी गिफ्ट दे, तर मी बोललो की चल तुझं पन्हाळ्याला शूटच करूया आज जाऊन, काय असेल ते. तर तिला सांगितलं की असंच जाऊया म्हणून. ती बोलली 15 मिनिटं दे मला आवरायला. फक्त 15 मिनिटं बोलून तिनं बाई 1 तास लावला. आम्ही 12ला ठरलेलं जायचं, 1ला निघालो. सोबत अंत्याला घेतलं, अंत्याचा कॅमेरा होता, अंत्याला घेऊन गेलो शूट साठी. आणि अंत्याला शूटला घेऊन गेल्यावर बाई फोटो काढले, 100वर तर फोटो असतील आसपास. तर मी काय मोजले नाहीत, पण असतील 100वर फोटो काढले. आणि ते फोटो मला अंत्याने 2 ते 3 तासात म्हणजे बाई दिले, एडिट करून सगळे दिले. इतकी म्हणजे फास्ट भेटले मला फोटो ते. त्यात बहीण पण खुश झाली, रक्षाबंधन गिफ्ट भेटलं चांगलं म्हणून. आणि जेव्हा मी पन्हाळ्यासाठी निघालो, आमचा प्लॅन ठरला, तेव्हा मी काहीच तयार नव्हतो. तयारी काहीच नव्हती माझी, की कुठला व्हिडिओ बनवायचा आहे, काय बनवायचा आहे, काय शूट करायचं आहे, आपण काय ब्लॉगिंग करायचं आहे, हे काल मला काही आयडियाच नव्हती. चल बोललो की जाऊया, जे होईल ते होईल, बघूया, सीन भेटतील. क्लायमेट पण छान होतं त्या टाइमला, पाऊस नव्हता पण पावसाचं वातावरण होतं, त्यामुळे इतके भारी फोटो आलते आमचे. घरातून फोन येत होते की लवकर या घरी म्हणून संध्याकाळच्या आत. तो घरातून फोन येत होता, मी पण लवकर निघालो तिथून. फोटो निघाले, असे निघाले, लगेच निघलो. कुठे इकडे तिकडे टाइमपास केलाच नाही, कारण घरातून फोन येत होते.
तर भावांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि सगळ्यात मेन गोष्ट ती म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता आपण भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये, पुढल्या व्हिडिओ मध्ये.